मित्रांनो, आपण महाटीईटी 2026 साठी PYQ म्हणजे प्रेवियस इयर्स क्वेश्चन्स मागील वर्षाचे प्रश्न आपण बघतोय. त्यामध्ये आपण सोडवतोय महाटीईटी 2024च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न. आज आपण 7 प्रश्न घेणार आहोत 2024च्या पेपरमधील, महाटीईटी पेपरमधील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण मागच्या सगळ्या वर्षांचे जवळजवळ 2020 पासून ते 2025 पर्यंतच्या परीक्षांचे सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती सोडवणार आहोत. तर जरा सुरू करूया. बघा, महाटीईटी 24 मधले काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 91 नंबरचा प्रश्न आपण घेतोय. खालील आकृतीमध्ये रेषा एल, ही रेषा एल आहे, ही रेषा एम आहे, एकमेकांना समांतर आहेत. तर ए ची किंमत काढा. आता हे गणित सोपं आहे, तुम्हाला आकृतीमध्ये बघावं लागेल. बघा, सोपं आहे. दोन रेषा जर समांतर असतील, आता ह्या दोन रेषा इथे छेदले, त्यांना आपण म्हणतो विरुद्ध कोण. त्यानंतर हा कोण आणि हा कोण यांना आपण म्हणतो आंतरकोन, इंग्लिश मध्ये इंटिरियर अँगल्स. ठीक आहे, तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये ही पूर्ण संकल्पना भेटेल समांतर रेषा प्रकरणामध्ये. ठीक आहे, तर हे आंतरकोन आहेत, हे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण एकरूप असतात आणि आंतरकोन पूरक असतात. पूरक म्हणजे बेरीज 180 असते. मग जर हे दोन्ही कोण एकरूप आहेत तर आपल्याला एक्स ची किंमत काढता येईल, आणि एक्स ची किंमत इथे ठेवली की हा कोण मिळेल. हा कोण आणि हा कोण पूरक आहेत, त्यांची बेरीज केली 180, उत्तर नुसार सोडवलं तर आपल्याला याची किंमत मिळेल. तरी आपण काय करूया, सगळ्यात आधी एक्स ची किंमत काढूया. बघा, सोपं आहे. दोन्ही विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे दोन्ही काय आहेत, समान आहेत. आणि म्हणून 3x अधिक 10 बरोबर 2x अधिक 50. 2x ला इकडे घेऊन या, 10 तिकडे घेऊन जा. 3x वजा 2x बरोबर 50 वजा 10 म्हणजे x बरोबर किती आले, 40. जर आपला x 40 असेल तर हा कोण आपण काढूया, आणि म्हणून 2x अधिक 50 आपला किती येतोय, 2 गुणिले 40 अधिक 50. 40 दुने 80, 80 आणि 50 130. ठीक आहे, बरोबर ना. 40 दुने 80, 80 आणि 50 130. जर हा कोण 130 असेल आणि बेरीज दोघांची किती पाहिजे आपल्याला, 180, तर ए किती पाहिजे, ए किती पाहिजे 50. तेव्हा बेरीज किती होईल, 180. म्हणजे ऑप्शन दुसरा आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, ही कन्सेप्ट तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये मिळेल, गणित भाग 2 मध्ये. पुढच्या प्रश्नावर जाऊया. 93 नंबरचा प्रश्न आहे. 92 नंबरचा प्रश्न ऑलरेडी मागच्या व्हिडिओ सोडवलेला आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट 93 वरती गेलोय. 10, 12, 16 व 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते, तर अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती. बाकी 7 उरते आणि याने त्या संख्येला आपण भागवू शकतो. आपण काय करूया की या संख्यांचा लसावी काढूया. ठीक आहे, तर लसावीच्या 2 पद्धती आहेत, आडवी पद्धत, उभी पद्धत. आपण उभी करणार आहे. बघा, 10, 12, 16 आणि 18 दोन्ही भाग लावूया. बघूया दोन्ही भाग लागतोय का. 2 पंचे 10, 2 7 12, 2 8 16, 2 9 18. दोन्ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे, म्हणून जोपर्यंत 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत तोपर्यंत आपण 2नेच भाग लावणार आहे. 2 ने भाग लावूया. 5 ला भाग लागत नाही तसंच ठेवा. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 9 ला भाग लागत नाही तसंच ठेवा. पुन्हा इथे ही संख्या 2 ने भाग जाणार आहे, 2 ने भाग देऊया. 5 ला भाग लागत नाही, 3 ला भाग लागत नाही, 2 दुने 4, 9 ला भाग लागत नाही. पुन्हा 2 ने भाग लागणारी एक संख्या आहे, 2 ने भाग देऊया. 5 ला भाग लागत नाही, 3 ला लागत नाही, 2 1 2, 9 ला लागत नाही. ठीक आहे, आता 2 ने भाग लागणारी संख्या संपली. आपण काय करूया, 3 ने भाग लावूया. मग 3 ने भाग लावताना 5 ला भाग लागत नाही, 3 1 3, हा एक ऍज इट इज खाली येऊ द्या. 3 त्रिक 9. पुन्हा 3 ने भाग लागणारी एक संख्या आहे, 5 ला भाग लागत नाही, 5 ऍज इट इज, 1 ऍज इट इज, 1 ऍज इट इज, 3 1 3. ठीक आहे, आता बघा सगळ्यांना भाग लागला, 1 1 राहिलं, फक्त 5 राहिले. मग आता 5 ने भाग लावूया. 5 5 1 5 आणि हे 1 ऑलरेडी आहे. सगळे 1 आले, म्हणजे ह्या ज्या आपल्या उभ्या संख्या आलेल्या आहेत, हा आपला काय असणार आहे, लसावी असणार आहे. आणि त्यामुळं बघा, लसावी लघुत्तम सामान्य विभाज्य, ह्यांचा गुणाकार येणार आहे सगळा. तर गुणाकार आपण जर केला, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, गुणिले 3 त्रिक 9, गुणिले 5. आता 16 पंचे 100, तर 16 पंचे 80 होतात, म्हणजे 80 गुणिले 9 बरोबर
किती आले? 9-8-72 720. आता आपल्याला माहिती आहे की 720 या संख्येला आपल्या वरच्या या संख्यांनी भाग जातो, बरोबर. मग बाकी किती उरते? बाकी 7 उरते, ठीक आहे. आणि म्हणून ती संख्या किती पाहिजे आपल्याला? 720 अधिक 7 म्हणजे 727. पण ही किती अंकी संख्या आहे? 3 अंकी. आपल्याला काढायचे 4 अंकी संख्या. मग बरोबर आहे बघा, 3 अंकी संख्या मिळाली. जर 720 ला पूर्ण भाग लागत असेल या संख्यांनी, तर आपण जर तिला डबल केलं, 2 गुणिले 720 केलं तर किती येत आहेत? 2 0 0, 2 दुने 4 आणि 2 साती 14. 1440 हीच सगळ्यात लहान संख्या असेल जिला या संख्यांनी पूर्ण भाग लागतो. आणि बाकी किती उरते? 7 उरवायचे आपल्याला. मध्ये 7 प्लस करूया म्हणजे 1447 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. बघूया ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन नंबर 1. बघा सोपं आहे. आपण आधी लसावी काढला 720, त्यात 7 मिळून आपल्याला 3 अंकी संख्या मिळते, तर आपल्याला संख्या पाहिजे 4 अंकी. मग 720 ला आपण 2 ने गुणायचं, डबल करायचं. त्यामुळे जी संख्या येईल तिला या संख्यांनी पूर्ण भाग जातो. आणि आपल्याला अशी संख्या काढायची जिला 7 उरतात, त्यामुळे 7 प्लस करायचे. आपलं उत्तर आपल्याला मिळतंय, ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न 94. खालील आकृतीमध्ये XYZ त्रिकोण आहे. XY दिलंय, XY दिलंय, XZ दिलंय, YZ दिलंय आणि XT ही मध्यगा आहे. तर म्हटलंय XYT या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा. आता लक्षात घ्यायचं, मध्यगा काय करते? त्रिकोणाचं 2 समान भागात विभाजन करते. त्यामुळे पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून अर्ध केलं तर आपल्याला उत्तर मिळेल, ठीक आहे. मग आपण काय करूया? पूर्ण XYZ चा विचार करूया. मग त्रिकोण XYZ मध्ये आधी आपल्याला काढायचंय S म्हणजे अर्ध परिमिती. कशी काढता येईल? तिघांची बेरीज करा. 26 अधिक 25 अधिक 17 किती येते? 25 अधिक 25 50 अधिक 1 51 अधिक 17 51 अधिक 17 म्हणजे किती येते? 68. अर्ध परिमितीला भागिले 2 असतात, म्हणजे 68 भागिले 2. आपला S किती येतो? 34. आता हिरोच्या सूत्रानुसार आपल्याला काय काढायचंय? क्षेत्रफळ काढायचंय. मग त्रिकोण XYZ क्षेत्रफळ जर मला काढायचं असेल तर बघा, सूत्र आहे S कंसात S वजा A S वजा B S वजा C. हे तुम्हाला 8वीच्या पुस्तकात मिळून जाणार आहे, 8वीच्या गणितच्या पुस्तकात. आपला S किती आहे बघा? 34. 34 वजा A 34 वजा A आपला किती आहे? A आपला 26 आहे. मग 34 वजा 25 आणि 34 वजा 17. आता पुढच्या पेजवर आपण करूया. बघा मग काय मिळेल आपल्याला? वर्गमुळात 34 गुणिले 34 मधून 26 गेले म्हणजे मला वाटतं 8 उरतात, बरोबर ना? 34 मधून 26 गेले, 34 मधून 25 गेले म्हणजे 9 उरतील आणि 34 मधून 17 गेले म्हणजे 17च उरतात, ठीक आहे. मग आपल्याला ही किंमत मिळाली 34 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 17. तर इथे आपल्याला बरोबर जोड्या आधी कराव्या लागतील, कारण आपल्याला वर्गमुळातून संख्या बाहेर काढायच्या. तर 17 34 गुणिले 2 34 गुणिले 17. त्यानंतर 8 म्हणजे काय? 4 गुणिले 2 8 आणि 17 ऍज इट इज 9 ऍज इट इज 9 पूर्ण वर्ग संख्या आहे. आता बघा जोड्या लागतात का इथे? 17ची जोडी लागते 17 गुणिले 17, 4ची जोडी लागते 2 दुने 4 आणि 9ची जोडी लागायची करता 9 पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यांना बाहेर काढूया. 17 गुणिले 4 गुणिले 9चे 3 गुणाकार करूया. 17 4 4 बघा गुणाकार आता किती येतोय? 204. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल XYZ आपलं किती आलं? 204. पण आपल्याला XYZ नाही सांगितलंय, XYT सांगितलं, ठीक आहे. आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल XYT हा काय असणार आहे? XYZ च्या अर्धा असणार आहे, कारण आपण ती मध्यगा घेतली होती ना. म्हणजे याचा अर्ध किती येईल? 100 किती येणार आहे? 102 चौरस मीटर. आता बघूया हे आपलं ऑप्शन आहे का? तर हे आपलं ऑप्शन बहुतेक आहे, ऑप्शन 4. अशा प्रकारे आपण हे गणित पूर्ण केलेलं. जाऊया पुढच्या गणितावरती. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 95. 325 चा 8वा घातांक अधिक 1251 चा 8वा घातांक अधिक 630 चा 8वा घातांक बरोबर A. तर A च्या एकक स्थानचा अंक आपल्याला विचारलाय.
आता हा कसा काढायचा, जर आपण 8वा घातांक करत बसलो खूप मोठी संख्या येईल. आता इथे बघा तिन्ही संख्यांचा घातांक समान आहे आणि बेरीज सांगितली, म्हणजे जास्त पुढे जायची गरज नाही. आपण फक्त काय करूया की एकक स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 1 अधिक 0 बरोबर 6. आपण इथे काय केलं, फक्त एकक स्थानच्या अंकांची बेरीज केली जी 6 येते आणि तीच बेरीज या उत्तराच्या एकक स्थानी पण तोच अंक असेल, म्हणजे आपलं उत्तर आहे तिसरं. पुन्हा एकदा सांगतो बघा, अशी ज्यावेळेस संख्या येईल तुम्हाला आणि विचारतो की एकक स्थानचा अंक काढा, तर तुम्हाला फक्त या संख्यांच्या एकक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. 5 अधिक 1 6 अधिक 0 6, म्हणजे आपलं उत्तर आलं 6. पुढे आपण जाऊया प्रश्न क्रमांक 96. दोन भावांच्या वयांची बेरीज 40 वर्षे व त्यांच्या वयातील फरक 2 वर्षे आहे, तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय काढा. दोन भाव आपण काय म्हणूया, त्यांचे वय x आणि y म्हणूया. मग वयांची बेरीज 40 वर्ष, वयांमधील फरक 2 वर्ष. ठीक आहे. आता यांची आपण जर बेरीज केली, y डायरेक्ट कट होतील, म्हणजे 2x बरोबर 42, म्हणजे x किती येईल 21 बरोबर. x 21 आला म्हणजे x काय होतं, मोठ्या भावाचं वय बरोबर. मग जर x 21 होतं तर 5 वर्षापूर्वी वय किती येईल त्याचं, सोपं आहे. 21 मधून 5 वजा करा म्हणजे 16 वर्षे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 16 वर्षे. पहिला ऑप्शन. आता यासारखे तुम्हाला इयत्ता 10वीच्या पुस्तकात मिळतील. प्रकरण पहिलंच आहे, त्यातून तुम्हाला यासारखे ग्रंथ मिळून जातील. तुम्हाला इयत्ता 10वीच्या पुस्तकातून हे रेफर करायचे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. खालील आकृतीमध्ये कोण P दिलाय 5x वजा 19, कोण Q दिलाय 3x अधिक 45 आणि कोण R दिलाय 3x. विचारलंय PRS काढा. बघा इथे आपण काय करूया, आधी x ची किंमत काढूया. तिन्ही कोण दिले त्रिकोणाचे आणि आपल्याला माहिती आहे बेरीज 180 असते, त्यामुळे कोण P अधिक कोण Q अधिक कोण R जर आपण केला तर आपल्याला 180 मिळणार आहे बरोबर. आता ह्या दोघांची बेरीज, तिघांची बेरीज आपल्याकडे 180 आहे. तिन्ही किमती आपण टाकूया. P 5x वजा 19 अधिक Q 3x अधिक 45 अधिक R 3x बरोबर 180. ठीक आहे. आता ही बेरीज आपण करूया. बघा 5x आणि 3x किती झाले, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, म्हणजे 11x. 45 मधून 19 गेले अधिक 26 बरोबर 180. अधिक 26 पलीकडे गेले तर वजा होतात, म्हणजे 11x बरोबर 180 वजा 26, म्हणजे 11x बरोबर 10तून 6 गेले 4 राहिले, त्यानंतर 7तून 2 गेले 5 राहिले आणि 1 154. 11ला भागिले घेऊया, 154 भागिले 11, 11 1 11, 11 1 11, 11 चौक 44, म्हणजे x आपला येतो 14. ठीक आहे. जर x 14 असेल तर कोण R जो आहे तो 3x आहे, म्हणजे 3 गुणिले 14, 14 की 14, 14 28, 14 42, म्हणजे R आपला किती आला 42. आकृतीवरती पुन्हा एकदा बघा आकृती. मग R आपला किती आहे 42 आणि या दोघांची बेरीज किती आहे 180. त्यामुळं जर मला कोण PRS काढायचा असेल तर 180 मधून आपण काय करूया 42 ला वजा करूया. 10तून 2 गेले 8 राहिले, 7तून 4 गेले 3 राहिले आणि 1 ॲज इट इज 138. आता बघूया आपला हा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन तिसरा आपला 138 आहे. आणि ही पण तुम्हाला संकल्पना जी इयत्ता 8वी आणि 9वीच्या पुस्तकात मिळणार आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. गणित क्रमांक 102. काय म्हटले बघा, तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी व उंची 8 सेमी आहे. ती वितळवून 14 मिमी व्यास व 1 मिमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील. चकत्या पण वृत्तचित्ती आकाराच्याच असतात. ठीक आहे. मग आपण काय करूया, वृत्तचित्तीच्या मिती मी लिहून घेतो, तुम्ही डायरेक्ट पण किमती भरू शकता. बघा त्रिज्या किती आहे, R1 मी घेतोय, त्रिज्या 2.1 सेमी आणि उंची H1 घेतोय 8 सेमी. एक चकतीच्या मिती R1 किती आहे
14 मिमी व्यास आहे, ठीक आहे. मग R1 14च्या अर्धा येणार आहे, 7 मिमी. आणि 7 मिमी म्हणजे 0.7 सेमी, लक्षात ठेवायचं. आणि जाडी किती आहे? 1 मिमी. जाडी म्हणजेच उंची. मग H2 किती असणार आहे? 1 मिमी. 1 मिमी म्हणजे लक्षात ठेवायचं 0.1 सेमी. सगळ्या गोष्टी मिळाल्या. आता आपल्याला काय काढायचंय? चकत्यांची संख्या. लक्षात ठेवा, अशा ठिकाणी तुम्हाला काय करता येईल? चकत्यांची संख्या काढताना लक्षात ठेवायचं मोठ्या गोष्टीचं क्षेत्रफळ किंवा घनफळ भागिले लहान गोष्टीचं क्षेत्रफळ किंवा घनफळ. मग इथे भरीव आहे त्यामुळे आपण घनफळ घेऊया. मग वृत्त चितीचे घनफळ भागिले चकती, जी पण वृत्तचिती आकाराचीच आहे, तिचं घनफळ. वृत्तचितीचं घनफळ आपलं काय आहे? पाय आर वर्ग एच. 1 देऊया. चकती पण वृत्तचितीच आहे त्यामुळे पाय आर वर्ग एच 2 पाय पाय गेले. बघा आता आपला R1 किती होता? 2.1. मग काय येणार आहे? 2.1 पॉईंट इथे गुणिले 2.1 गुणिले उंची 8 छेद चकतीचा घनफळ 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.1. बघा वृत्तचितीची मिती किती? 2.1. त्यामुळे 2.1 गुणिले 2.1 उंची 8 चकतीचं 0.7 0.7 गुणिले 0.7 गुणिले 1. आता यांचा भागाकार करूया. सोपं आहे. 7 एके 7 7 त्रिक 21 7 एके 7 7 त्रिक 21. ठीक आहे. आता इथे आता पॉईंट सेम असल्यामुळे डायरेक्ट पूर्ण भाग लागलाय. मग आपल्याकडे काय उरलं? 3 गुणिले 8 भागिले 0.1. सोपं आहे. 8 त्रिक 24 किंवा 3 त्रिक 9 9 72 म्हणजे 72 भागिले 0.1. खाली जर एका संख्येत पॉईंट असेल तर वरती 1 शून्य वाढतो म्हणजे 720 चकत्या तयार होतील. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. इथे आपण कुठलंही क्षेत्रफळ घनफळ काढत बसलो नाही. आपण काय केलं? ट्रिकने डायरेक्ट सोडवायला घेतलेलं आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला? जर समजलं असेल तर लाईक करा व्हिडिओला. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तर आपला शेवटचा प्रश्न होता त्यामुळं आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये बहुतेक आपले 2024चे बहुतेक प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2023च्या प्रश्न होते त्यातून काही प्रश्न सोडवायला घेऊया. तुम्हाला जर 24 मधले आणखीन काही प्रश्न हवे असतील तर तुम्ही मला तशी कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.